नमस्कार. सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला 40 इंच छातीचा कटोरी ब्लाऊज कसा शिवायचा हे दाखवणार आहे. चला तर मग आता आपण सुरुवात करूयात. हे बघा, हे अस्तर आणि ब्लाऊज मी कट करून घेतलेला आहे. 5.5 ची कटोरी कट केलेली आहे आणि हे कटोरीच्या साईडचा भाग आहे. आता हे ब्लाऊजचा कपडा मी उलट दिशेला ठेवला आहे आणि त्यावरती अस्तर आता जोडून घेते. आता हे पूर्ण अस्तर इथून तिथून जोडून घेते. त्यानंतर आता हे जे कापड आहे ब्लाऊजचं ते एक्स्ट्राच आहे, ते अस्तर बरोबर कटिंग करून घ्यायचं आहे. आता दुसरा भाग आपण विरुद्ध दिशेने जोडून घेऊयात. हाही भाग आता आपल्याला पूर्ण इथून तिथून जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर हे कापड आपल्याला उरलेलं कट करून घ्यायचं, कारण अस्तर आपण बरोबर कट केलेलं आहे आणि ब्लाऊज पीस अर्ध्या इंचाच्या मार्जिननुसार आपण एक्स्ट्राचं कट केलेलं आहे. आता ही 5.5 ची कटोरी आहे, ही आपण जोडून घेऊयात पहिले. चला तर मग चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. टेलरिंगचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि अजून काही शिकायची इच्छा असेल तर तेही कमेंट करून सांगा, त्यावरती आपण स्पेशल व्हिडिओ बनवूयात. आता ही कटोरी आपण परत दुसऱ्या साईडनं जोडायला घेतली. आता हे एक्स्ट्राचं कापड कट करून आता आपण क्रॉसपट्टी जोडायला घेऊयात. आता इथं क्रॉसपट्टी मी सरळ कपड्यावर जोडून घेत आहे. आता यावरती एक दाबटीप टाकून ही खालच्या साईडनं आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. बघा, ही परत उलट दिशेला आली. आता दुसरी क्रॉसपट्टी आपल्याला दुसऱ्या साईडनं जोडून तोही पार्ट तयार करून घ्यायचा. आता हे उलट दिशेने जोडायला घेतली मी. त्यावरती एक दाबटीप टाकून खालच्या साईडनं फोल्ड करायची आहे. यावरती एक शिलाई मारून घ्यायची आणि उरलेलं कापड कट करून घ्यायचं. आता आपण काय करूयात, आता आपण शिवायला घेऊयात कटोरी. आता हे तिन्ही पार्ट आपले जोडून झालेले आहेत. अस्तर आणि ब्लाऊज जोडून झालं. त्यानंतर आता आपण काय करूयात, पहिले कटोरीचे टक्स टाकून घेऊयात. आडवा 1.5 इंच आणि उभा 2.5 ते 2.25 इंचावर घ्यायचा आणि तिरकस आपल्याला लाईन आखून त्यावरती शिलाई मारून घ्यायची. याला परत एकदा शिलाई मारून घ्यायची. बघा, आता ही कटोरी झाली आपली तयार. आता दुसरा भागही तशाच प्रकारे आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे. हे दुसरा भाग तयार झाला कटोरीचा. आता आपण जोडायला घेऊयात कटोरी. तर हा भाग आपल्याला यावरती ठेवून एकदम सावकाश जोडून घ्यायचा आहे. यावरती परत एक शिलाई मारून घ्यायची. आणि आता क्रॉसपट्टी जोडायला घेऊयात. त्या अगोदर आता पहिले आपण दुसरा भाग जोडून घेऊयात.
आता हे दोन्ही कटोरीचे भाग जोडून झालेले आहेत। त्यानंतर आपण क्रॉस पट्ट्या जोडायला घेऊयात। तिसरा पार्ट जोडून घेऊयात आपण आता हे। क्रॉस पट्टी थोडीशी कमी पडते, तिला जॉईंट लावून घ्यायचा आहे। बघा मी खालच्या दिशेला जॉईंट लावून घेतलाय, तो जॉईंट आपल्याला फिटिंगमध्ये जातो, त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही। आता यावरती परत एक शिलाई मारून फिनिशिंग द्यायची आहे। त्यानंतर आता आपल्याला हुकपट्टी आणि लूपपट्टी जोडायची आहे। हे उरलेलं कापड आहे। 1.5 इंचाची मी हुकपट्टी तयार करते आणि 2.5 इंचाची लूपपट्टी तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर आता डाव्या बाजूला शिवते मी, म्हणजे ती उजव्या बाजूला आपल्याला हुकपट्टी तयार होईल। यावरती एक प्रेस टिप टाकून घ्यायची। त्यानंतर खालच्या साईडला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे। बघा अशा प्रकारे हा भाग तयार झाला। आता दुसरा लूपपट्टी उलट दिशेने कापड ठेवलं मी ब्लाऊजचं आणि ही पट्टी त्यावरती जोडून परत आपल्याला सरळ करून वरच्या साईडला ही पट्टी फोल्ड करून घ्यायची असते। आता एक कपडा मी सरळ करून घेते आणि त्यानंतर एकदा कपडा फोल्ड करून परत एकदा फोल्ड करायचा आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची। आता शिलाई मारते वेळेस पण मी थोडीशी जागा सोडत आहे, कारण तिथं आपल्याला हुक लावायला जागा करायची आहे। आता पायपिंग करून घ्यायची। तर सरळ पट्टीची पायपिंग करून घेते मी, ती खालच्या साईडला फोल्ड करून त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे। हवं तर तुम्ही इथं पायपिंग पण करू शकता। ही मी खालच्या साईडला फोल्ड करून घेणार आहे पट्टी पायपिंगची। यावरती एक प्रेस टिप टाकून ही आपल्याला खालच्या साईडला दुमडून घ्यायची आहे। आता इथं हुकाचे घर करायचे, म्हणजे लूपपट्टी तयार करायची आहे। हे हुकपट्टी कशी बनवायची, तसेच लूपपट्टी पण कशी तयार करायची याचा स्पेशल व्हिडिओ आहे आपल्याकडे, हवा तर तुम्ही पाहून घेऊ शकता, नवीन शिकणारे असतील तर। त्यानंतर आता दुसऱ्या साईडला पण आपल्याला पट्टी जोडून तो पार्ट तयार करून घेतलेला आहे। दोन्ही आपले आता कटोरीचे पार्ट तयार झालेले आहेत। तर अशा प्रकारे मी कटोरीची शिलाई करून घेते, तुम्ही पण तशीच करून घेऊ शकता, खूप सोपी आहे। धन्यवाद।